समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मान तालुक्यातील दहिवडी येथे सातारा येथील सुप्रसिद्ध हॉटेल चंद्रविलासचा शाखा उद्घाटन समारंभ रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पार पडला। जगदाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकच्या खाली मायनी चौक येथे या हॉटेलचे शुभारंभ प्रसंगी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, श्री मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, वडगाव जयराम स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले की शुद्ध शाकाहारी उत्तम दर्जाचे नाश्त्याची सोय असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी भेटून आस्वाद घ्यावा। पिनू शेठ मासाळ बंधूंना या उद्योगात शुभेच्छा दिल्या। ही मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी अनेक खेडी जोडलेली आहेत। इतर कामकाजासाठी खेड्यातील लोकांना दहिवडी येथे यावे लागते। चहा, कॉफी, मिसळ, दही मिसळ, पुरी भाजी, पावभाजी, दहीवडा, डोसा, उत्तप्पा, इडली, शिरा, पोहे, उपमा, लस्सी, ताक अशा प्रकाराचे उत्कृष्ट नाश्त्याची सोय या ठिकाणी होणार आहे। मायनी दहिवडी तसेच नवीन शाखा सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि पलूस या ठिकाणी लवकरच चालू होणार आहे, अशी माहिती युवा उद्योजक धोंडेवाडी लक्ष्मण मासाळ पिनू शेठ यांनी दिली। यावेळी संपूर्ण दिवसभर नाश्त्याची सेवा मोफत केलेली होती। असंख्य ग्राहकांनी लाभ घेतला। यावेळी अर्जुनपुरी, नांदोशी, संचित जानकर, सचिन जांदे, काका वडगाव, श्रीराम इनामदार, भैयासाहेब बंडगर, नगराध्यक्ष हर्षा राणी सावंत, एपीआय विश्वास शिंगाडे, अमोल साबळे, अजितराव घाडगे, सचिन शेठ गारळे, हॉटेलचे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सोहळा झाला। आज दहिवडी या ठिकाणी आम्ही रामनवमीच्या शुभमुहूर्तावरती आमची पहिली शाखा साताऱ्यातील चंद्रविलास हॉटेल यांची मायनीत आम्ही एक शाखा सुरुवातीला केली। त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही दहिवडी या ठिकाणी एक चांगलं उत्तम रीतीचं उत्कृष्ट हॉटेल चालू करण्याचा आमचा मानस होता, तो आज या ठिकाणी आम्ही चालू केलेला आहे। आणि असणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व लोकांचं दहिवडीला येणं जाणं राहतंय। तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे तर थोडी नाश्त्याची आवश्यकता होती। स्वच्छ आणि उत्तम दर्जाचं या ठिकाणी आम्ही नाश्ता देण्याचा चंद्रविलासच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे आणि कायम ग्राहकांची सेवा आणि उत्कृष्ट नाश्ता देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत। रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आजच नव्याने सुरू झालेल्या दहिवडी नगरीमध्ये हॉटेल चंद्रविलास या हॉटेलमध्ये अतिशय सुंदर आणि रुचकर असा नाश्ता मिळतो आणि दहिवडीकरांनी या संधीचं, या सुवर्ण संधीचं या लाभ घेण्यासाठी दहिवडीकरांनी हजर म्हणजे उपस्थित राहावे आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा। धन्यवाद। कृष्णदास जयराम। आज योग चांगला आहे। रामनवमीच्या या शुभमुहूर्तावर आमचे परममित्र प्रणवस्नेही श्री उद्योगपती खटाव तालुक्यातील लक्ष्मी शेठ मासाळ यांनी एक चांगलं नियोजन करून आज चंद्रविलासची कितवी शाखा ही याची दुसरी शाखा ओपन केलेली आहे आणि भविष्यामध्ये लवकरात लवकर अजून 2 शाखेचं उद्घाटन होणार आहे। आज खरी गरज होती दहिवडीसारख्या या शहरामध्ये। बरेच लोकांना गोंदवले क्षेत्र जवळ आहे, सिद्धनाथ क्षेत्र जवळ आहे। प्रवास करून आल्यानंतर जरा पहिली व्यवस्था होती, पण त्याहीपेक्षा उत्तम रीतीने व्यवस्था करण्यासाठी त्यांनी हे जे पाऊल उचललं त्यांना जयराम स्वामीच्या मठाच्या वतीने मी त्यांना अभिनंदन करतो। आणि त्यांचा व्यवसायाची शाखा महाराष्ट्रभर नवे देशभरहून विदेशापर्यंत जावेत हेच त्यांना मी खऱ्या अर्थानं सांगत असताना आनंदानं त्यांच्या उद्योगाला शुभेच्छा देतो। आज आयुष्यामध्ये नवीन उद्योजक करण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करतील। त्या पद्धतीनं आज ह्या ठिकाणी आमचे परममित्र 1008 सुंदरगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते सकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला। मी आता भेट द्यायला या ठिकाणी आलो आणि खव्यांच्याकडे आपण बघतोय की आनंदानं ते आता ह्या पदार्थाचा आनंद लुटतायत आणि खरी गरज आहे। आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण खवे या दहिवडी ग्रामस्थांना विनंती राहील माझी, या परिसरातील भाविकांना, की एकदा ना एकदा ह्या चंद्रविलास हॉटेलला ह्या ठिकाणी भेट द्या आणि भेट देऊन ह्या इथल्या पदार्थाची चव इतकी सुंदर आहे की खाल्ल्यानंतर आपल्या लक्षात येईल की किती गोड पदार्थ आहेत। आणि विशेष करून हे संपूर्ण शाकाहारी आहे आणि शाकाहारी प्रेमी आमचे शेठ असल्यामुळं ते शाकाहाराला ऊर्जा देत आहेत की सर्वांनी या शाकाहारामध्ये आनंदानं शाकार करा।
आणि ह्या सर्व त्यांच्या टीमला शुभेच्छा देऊन भविष्यामध्ये अनेक ठिकाणी लवकरात लवकर ह्या शाखा ओपन करतील एवढं बोलतो. रामकृष्ण हरी. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे, अभिजित अवघडे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.